आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले तुमच्याकडे 2-3 रूम एक्स्ट्रा आहेत का? 2-3 रूम? हो तुम्ही सांगत असेल तर 10-12 रूम करतो ना सर. का हॉटेल काढायचं का तुम्हाला? तू माझं ऐकत का नाहीस? काय तू पीजी का नाही ठेवत? पीजी? हा पीजी म्हणजे पेइंग गेस्ट. हे काय असतं? तू जर पेइंग गेस्ट ठेवशील ना तर तुझे सगळे टेन्शन दूर होतील बघ. अगं तो काय म्हणतो माहितीये आपण जर घरात आपल्या पेइंग गेस्ट ठेवले ना तर आपलं मनी मॅटर एकदम सॉल्व्ह होऊन जाईल. सॉलिड आयडिया हो. मग आता आपण असा विचार करूया की पेइंग गेस्ट कसं येणार? आयडिया 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 आपण आपल्या ओळखीच्या लोकांना फोन करून सांगूया की जर त्यांच्याकडे एखादा पेइंग गेस्ट कोणी आला असेल तर त्यांनी लगेच आपल्याला कळवायचं. माझं एक काम आहे तुझे. काय काय काय? तुझ्या ओळखीचं कोणी पीजी आहे का रे? मी जाम पीजी करतो साहेब. तू स्वतःच एक अख्खा पीजीच आहेस. अरे पीजी 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 म्हणजे पेइंग गेस्ट. पेइंग गेस्ट? हा हे बघ हा माझ्या घराचा पत्ता आहे. हा कोणी पीजी असेल तर त्याला हा पत्ता द्यायचा. काय गडबड झाले काही कळतच नाही ग. बघ ना एवढ्या लोकांना फोन केले पण कोणच यायला मागत नाहीये. तुम्ही ऑफिसच्याच फोन मधून बोललात ना? ऑफिस मध्ये गेल्या गेल्या सगळ्यांना फोन लावला आणि सांगितलं आम्हाला पीजी हवाय आम्हाला पीजी हवाय आम्हाला पीजी हवाय. हो पण तुम्ही अदबीने बोललात ना की नेहमीचेच ते सटरफटर पण बकबक केली? नाही ग एकदम अदबीने प्रेमाने सन्मानाने आदराने मायेने सगळ्या प्रकाराने बोललो मी त्यांच्याशी. मग पण मला वाटतं काहीतरी गडबड झालेली आहे. म्हणजे मी ज्यांना सांगितलं ना की आम्हाला पीजी हवाय त्यांनी त्या पीजी लोकांना असं तर सांगितलं नसेल ना काय की तुम्ही ज्यांच्याकडे जाताय त्यांच्याकडे एक ललिता पवार राहते म्हणून? काय? अहो त्यांना हेही सांगायला हवंय की त्या ललिता पवार बरोबर एक गवार पण राहतो. काय हो जे काय वाईट झालं तर मी आणि चांगलं झालं तर तुम्ही असं का? जणू काही धुतल्या तांदळाचे पौष्टिक तांदळाचे दाणे. जा बघा जा. तूच बघ मी कशाला बघू? हा बरोबर बघतो पण काय करू नको. हॅलो माधव हियर. हॅलो मी राजेश. मला आपला नंबर मोना मॅडमने दिला. हा बोला बोला. आपण पेइंग गेस्ट ठेवता ना? हो 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 हो. मला त्याबद्दल बोलायचं होतं. अहो मग बोलताय कशाला? सरळ घरीच या घरीच बसून बोलूया ना. पण आपला पत्ता? आदर्श नगर अंधेरी वेस्ट. ठीक आहे मी येऊन भेटतो आपल्याला. या या. रुकू डार्लिंग अगं लवकर ये. आला आला. कोण आलो? कोण आला? अगं पेइंग गेस्ट आला. पेइंग गेस्ट. कुठे कुठे? हे अगं येतोय राजेश नावाचा मुलगा आपल्याला भेटायला येतोय. अरे देवा शेवटी परमेश्वरने ऐकलं ग. हो हो. अरे अश्विन अगं अक्षया अगं
अरे अवधूत लवकर या रे. ए लवकर या लवकर या. अरे हे बघ, या. काय झालं काय झालं बाबा? काय काय झालं झालं? अरे तुमची स्वप्न आता पूर्ण होणार. बाबा आईने ऐकलं आई कसली ऐकते? अरे आपल्याकडे पेइंग गेस्ट येणार आहे. पेइंग गेस्ट. हो. अरे वाह बाबा, मान गए आपको. अरे म्हणजे काय, मानायलाच पाहिजे. चलो नाचो. आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे बाबा कोणतरी आलं. एक मिनिट तुम्ही जाऊन बघा. मी 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 चहा करते. हा हो. ए, चल 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 चहा करूया. आले रे आले आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले येस. पीजी पीजी. पीजी साठी आलोय. या 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 या. अहो लांब राहा जरा. दरवाजा उघड. नाही दरवाजा लावतो. या. अच्छा. या. काय बसा ना तिकडे. मागे एकदम चिकटून चालायची गरज नाही. बसा. काय नाव? माधव. अरे तुमचं पण नाव माधव? मी तुमचंच नाव सांगितलं माधव. माझं नाव कशाला सांगताय? मी तुमचं नाव विचारलं. माझं नाव विसरलं? आडनाव ते. हा आडनाव पण विसरला? नाही, आडनाव विसरले. तेच म्हणतो, आडनाव कसं काय विसरले? नाही, मी नाव विसरले पण माझं आडनाव विसरले. काय बोलतोय माणूसा? नाव विसरले, आडनाव विसरले. मग लक्षात काय आहे तुमच्या? नाव काय? राजेश. आणि आडनाव विसरले. कसं विसरू शकतो एखादा माणूस एखाद्याचं आडनाव? नाही, मी माझं आडनाव विसरलेलं नाही, माझं आडनाव विसरले. तेच विचारतोय, कसे काय विसरले? अहो माझं नाव राजेश, हा. माझं आडनावच विसरले. राजेश विसरले. राजेश विसर. अच्छा, राजेश विसरले. हा? काय विचित्र आडनाव आहे. हा? नाही, आडनाव छान 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 आडनाव आहे. काय करता काय आपण? ए मार. हा, कोणाला मारायचं? नाही हो, एम आर हो, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. MR. MR. म्हटलं MR. नाही, काही नाही. मुंबईत येऊन किती वर्ष झाली? भरपूर. पूर. वा. तरी किती? 2. या आधी कोणाकडे राहत होता तुम्ही? मी श्रीमान अण्णासाहेब भडकावकर. अण्णासाहेब अण्णासाहेब भडकावकर. भडकावकर. अण्णासाहेब भडकावकर. 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 काही कसं काय बोलते तू तुम्हाला? त्यांच्याच घरात राहत होतो ना, पाठ करावं लागलं मला आडनाव. काही काही नाही. मग ते घर का सोडलं? विचारतोय, फक्त विचारतोय, घर का सोडलं? नाही, ते विचारू नका. नाही का? नाही नाही, आम्हाला कळलं पाहिजे ना तुम्ही ते घर का सोडलं म्हणून. नाही, काय आहे ना, त्याचं काय झालं की नाही नाही, म्हणजे अशासाठी विचारतोय की मी की तुम्हाला तिकडे जो त्रास झाला तो इकडे होऊ नये म्हणून विचारतोय. नक्की. हो हो. मग सांगतो मी. हा, सांगा सांगा. मी कांदिवलीला राहायचो, ईस्टला. छत्रपती शिवाजी राजे भोसले. हर हर महादेव. नाही हो, मग हे कॉम्प्लेक्सचं नाव आहे, छत्रपती शिवाजी राजे भोसले कॉम्प्लेक्स. एवढं मोठं नाव? हो. हे उच्चारतानाच मला कॉम्प्लेक्स येतो. वा, कॉम्प्लेक्स. सांगताय ना घर का सोडलं ते? सांगतो. मी कांदिवलीला ईस्टला छत्रपती शिवाजी राजे भोसले कॉम्प्लेक्स मध्ये राहत होतो.
आले रे आले आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. काय सगळ्या एक एक बातम्या हैं? भविष्य काय म्हणते बघूया. शांत चित्ताने काम करा. या बायको बरोबर संसार करून शांत चित्ताने काम. दुसऱ्याच्या नादी लागू नका. कसले नादी लागतंय. आणि काय पुढे म्हणतात, आठवड्यामध्ये खिसा पाकिट सांभाळा. बोंबला आधीच उल्हास. त्यात फाल्गुन मास. मी दिलेली जाहिरात कशी दिसत नाही कुठे. अरे वा 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 वा. अगे अहो ऐकलं का, जरा इकडे या. अहो काय झालं? या या इकडे. काय झालं ओरडायला? काय हवंय? माझं नाव छापून आलंय पेपरामध्ये. अगो बाई, येस. कुठं तोंड काळं केलं? जशी लग्न केल्यावर आणि कशाला काय करायला पाहिजे. काय म्हणताय? नाही नाही, म्हणजे हे आनंदाची बातमी आहे. म्हणजे काय? म्हणजे माझं नाव छापून आलंय. हे बघ हे वाच हे वाच. है ना. अगो बाई हो. येस, मी अण्णासाहेब उर्फ प्रकाश फडगावकर. आम्हाला एक पेइंग गेस्ट हवा आहे. तरी इच्छुक व्यक्तींनी खालील फोन नंबरवर संपर्क साधावा. फोन नंबर 24441177. वा, चला पैसे देऊन का होईना तुमच्याबद्दल छापून आलं म्हणायचं. मला वाटलं कुठे तीर मारलात कुणास ठेवू. हे पण ही बातमी कोणी दिली? तुम्हीच दिली असणार. अरे वा. दुसरा कोण देणार? मला वाटलं कुठं तीर मारलात कुणास ठेवू. कसले तीर मारतो आणखीन. पण तू हुशार झाली झाली. तुला कळलं बातमी मी दिली म्हणून. काय म्हणता? पण ते द्यायला पैसे पण लागतात ना. हो माहितीये माहितीये. नाही नाही, आता तुम्हाला ओरडणार पैसे देऊन बातमी का दिली. तुम्हाला हळू बोलता येत नाही का? हॅलो, कोण बोलतंय? हा आमचा रोहित बाबा ना. हा बोलवते. हा बोलवते. रोहित, ए रोहित, बाळाचा फोन आहे. रोहित बाळा ये, तुझा फोन आहे. लंगडी खेळत बसला असेल कुठेतरी चिरंजीव तुमचा. तुम्हाला ना मुलाच्या बद्दल चांगलं बोलताच येत नाही. हा. रोहित बाळा तुझा फोन आहे, लवकर ये. बंद करू नका. हा, त्याला बोलवून आणते. आणा. आजकाल रस्त्यावर पुरुषांना चालणं मुश्किल. गुड मॉर्निंग डॅड. या झाली का मॉर्निंग तुमची? अरे हळू जरा, लचकेल ती कंबर तुझी. डॅड, इट्स व्हेरी बॅड पीजे. अरे बॅड बीड काय नाही, फोन घे आधी. तुम्ही हाय हाय, तू कसा आहेस? मी ना मी डायटिंग करते. डायटिंग करतोय. नाही हल्ली जास्त नाही खात. थोडस डाळ भात, माशाचं कालवण, कधी कधी गाजरचा हलवा, हा ज्यूस वगैरे ते तर नेहमीच आहे. आणि हा संध्याकाळी थोडस सँडविच बर्गर लाईट असं काहीतरी. फिगर मेंटेन करायला लागते ना हल्ली. वातावरण आज खराब आहे. आमचे चिरंजीव एवढंच जेवणार आहेत बिचारे. डॅड, मध्ये मध्ये बोलू नका ना, मला डिस्टर्ब होतो. जा, मी तुमच्याशी बोलणार नाही. 12 महिने कट्टी. ओ लक्ष्मीबाई, ओ लक्ष्मीबाई. काय झालं बोंबलाला? कुठे आग लागली का? आग कशाला लागायला पाहिजे? हे बघा तुमच्या चिरंजीवांचं काय झालंय ते. काय असू दे. असू दे काय, तोची ती झाली. ईश्वर, डॅड तुम्ही ना चावटच आहात. आपली कट्टी आहे ना, बोल नको. तुला तरी काय सांगणार. परमेश्वरा उचल रे बाबा लवकर मला. हा हा हा, तो बरा उठलेल तुम्हाला. हा? तुमच्या आधी मी बुकिंग केलाय तिकडं. तू अभी मेरा पीछा नहीं छोडोगी. काय नाही काय नाही, हिंदीत बोललो. हा. तिथे पण माझा पीछा सोडणार नाहीस का म्हटलं. नाही. अरे बाप रे, परमेश्वरा तूच रे. तर आता माझा अशी बायको असं पोरग. तसा पण मी मेलेलोच आहे. बघितलं शरीराने शिल्लक आहे. पाहिलं ना कशी जळजळ होते ती. हृदय मी आपल्या बातम्या वाचतो. वाचा वाचा, मी तेवढंच करा. अरे वा, आता दारू सुद्धा जनरल स्टोअर्स मध्ये उपलब्ध होणार. काय फायदा आम्हाला. डॅड,
फायदा कसा नाही? फायदा कसा आहे, असले होम मिनिस्टर असेपर्यंत या अण्णासाहेब भडगावकराला काहीही जमणार नाही. हो काही जमणार नाही. ओके बाय डिअर. किती छान बोलतोय. आपण भेटू हा नंतर. ओके बाय. बाय. मुलगा का मुलगी? कोण त्या? कोण काय फोनवर मुलगा का मुलगी? फोनवर माझा मित्र होता. हा. आय लव्ह चेतन. काय? आणि तो सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतो. तो सुद्धा असाच आहे. डॅड अहो प्लीज एक ग्लासभर पाणी आणा मला. पिण्यासाठी? नाही, आत्महत्या करायची मला. अहो डॅड आत्महत्या करणं गुन्हा आहे. अरे आता हे एवढे सगळे गुन्हे केले, आत्महत्या की झाडकी पत्ती. बरं मग तुम्ही माहीमच्या खाडीवर जा. का तिकडे काय स्पेशल डिस्काउंट आहे आत्महत्या करणाऱ्याला? तुम्ही तिकडे वासानेच मारा. अहो नाही, आता मला नाही सहन होत. मला वाचवा. I mean वाचवा. अहो मेलेल्याला काय वाचवायचंय? काय? तुम्हाला ते जमणार नाही. तुम्ही आपली किराणा मालाची यादी करा. जमणार नाही. जमणार नाही. जमणार नाही. हो मी आता फक्त आमरण म्हणजे मरायचाच प्रयत्न करणार. मम्मी मी करते ना यादी. आता चल. मी आहे ना अजून. हो तुम्ही की नाही माझ्या पोराला अगदी पाण्यातच बघताय. पायांच्या खाडीत बघतो. हा. काय नाही मी अरे मी कुठलं पाप केलं होतं मागच्या जन्मी म्हणून हे असं सगळं झालं हे माझं. असं काही नाही. हे सगळे तुमचेच उद्योग आहेत. काय? तुमच्या नादानं ती पोरगी फार बिघडली आहे. हं. अगदी टॉम्बॉय झाली आहे. मस्त. मुलीसारखी वागणं तिला माहितीच नाही. हे. हाय मॉम कशी आहे तू? आता मुलासारखी ती बोलत असते. अरे तुमच्या लाडाने हे तर बघा काय झालंय ते. सगळं नुसतं कवसामध्ये टिंब टिंब टिंब. मम्मी मी जाते ना, आम्ही येते ना. डॅड तू काहीतरीच बोलतो ना. चल हलून हलून स्प्रिंग तुटेल तुझी आता. ऐकलं? बोला आता काय ते. हो तो बाई तर बोला काहीतरी त्याला. डॅड तुमचं काहीतरीच पाहिजे. अहो, असं काय करता? ही मॉडर्न पद्धत आहे. अच्छा अच्छा अच्छा, ही मॉडर्न पद्धत आहे का? हॅलो मी की नाही डायटिंग करते. काय मॉडर्न पद्धत झाली? टाळी ना वाजवता बोला. जाऊ दे. माझा टॉम बॉय कुठे? ममता असेल कुठेतरी दादागिरी करून. डॅड मॉम मला की नाही एक गंमत सांगायची आहे. काय काय गंमत सांग ना काय गंमत सांग. काल ना मी एका माणसाबरोबर. काय? माणसावर काय? अगो बाई, आम्ही नाही सांगणार. जा. अरे बापरे असं नाही सांगणार सांग ना. please. सांगणार नाही. जा. नाही, सांग ना सांग. जाऊ द्या. तो नाही म्हणतोय ना मग जा बघू. बरं जा. आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 आले